आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाणमधील भवाडे पिसोरे तळवाडेत 1 महिन्यापासून BSNL नेटवर्क ठप्प। बागलाण आदिवासी भागातील भवानी, पिसोरे व तळवाडे या 3 गावात फक्त BSNLचे नेटवर्क आहे। मात्र गेल्या 1 महिन्यापासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद पडले असून ग्रामस्थांना संपर्कासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित विभाग मात्र जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या गावामध्ये एकमेव मोबाईल सेवा BSNLची असल्याने नेटवर्क बंद पडतात। शाळा, ग्रामपंचायत, अन्य ऑनलाईन कामकाजावर परिणाम होतो तर विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले। याबाबत असे समजते की येथील BSNL टॉवरला नेटवर्क पुरवण्यासाठी महाईटीची फायबर केबल भाडेतत्वावर देण्यात आली आहे। तळवाडे, दिगरच्या पुढे भवाडे, पठावे, पिसोरे येथील टावर या केबलवर अवलंबून आहेत। मात्र केबल नादुरुस्त झाल्याने 3 गावांचे नेटवर्क कोण म्हटले। महाईटीच्या मेंटेनन्स वेडरचा प्रश्न असल्याने दुरुस्ती होत नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान गावामध्ये उभारलेले मोबाईल टॉवर केवळ शोभेची वस्तू असल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत। अनेक वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। हा प्रश्न तात्काळ सोडवल्यास आम्ही मोबाईल टॉवर सोडून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। भवाडे गावातील BSNLचा टॉवर मागील 2 महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्कसाठी अक्षरशः 4 ते 5 किलोमीटर अंतर पार करावे लागते। आजच्या ऑनलाईन युगात विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षण, शासकीय कामकाज, बँक व्यवहार, आशा वर्कर, इतर आरोग्य सेविकांना वेळोवेळी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे आहे। परंतु टॉवर बंद असल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। जर काही दिवसात भवाडे येथील BSNL टॉवर सुरू करण्यात आला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येईल। आम्ही मागे पुढे पाहणार नाही। ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी ही मागणी असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुडते यांनी केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अभिमान। आपण आज या भवाडे गावामध्ये आलेलो आहोत। भवाडे गाव म्हणजे बागलाण तालुक्याचं ह्या ठिकाणचं एक शेवटचं टोक आहे। कमीत कमी सटाण्यापासून तर ह्या गावाचे अंतर मला तर वाटते 35 किलोमीटरचे अंतर आहे। हे भवाडे गाव आहे। हे अतिशय पूर्ण आदिवासी गाव आहे, दुर्गम भागामधलं गाव आहे। चहूबाजूने डोंगरांनी वेढा घातलेलं हे गाव आहे। आपण जर बघितलं तर समोर ही शाळा आहे आणि शाळेच्या जवळच हे BSNLचं टॉवर आहे, ग्रामपंचायत ऑफिस। आणि BSNLचं टॉवर कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यापासून बंद आहे। आज आधुनिकीकरणचा जमाना आहे। मोबाईल वाचून, रेंज वाचून, नेट वाचून कुठलंही काम होत नाही। इकडे जर बघितलं आपण या शाळेच्या शिक्षकांना सुद्धा ऑनलाईन करायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो। 1.5 महिन्यापासून टॉवर बंद आहे। दुसऱ्या गावांची या गावाचा संपर्क होत नाही। अक्षरशः आपल्या या ठिकाणी इकडे आशा सेविका आहेत, यांचं पूर्ण काम ऑनलाईन चालतं। यांना देखील इथून दुसऱ्या गावाचा आसरा घ्यावा लागतो। तळवाड्यासारख्या गावामध्ये जावं लागतं, रेंज नाही, त्यांचं व्हॉट्सअप चालत नाही, त्यांना कुठलाही मेसेज येत नाही। सकाळी ते कुठेतरी जातात आणि एक फोन करतात की मला काही निरोप आहे का शासनाकडून, किंवा शासनाचे एखादं काम आहे का, मग ते त्या पद्धतीने त्यांचं ते काम चालवतात। 1 महिन्यापासून ते टॉवर बंद आहे। वेळोवेळी त्यांनी संपर्क केला, दुर्गम भाग असल्यामुळे, आदिवासी लोक असल्यामुळे त्यांनी ग्रामसेवकांना देखील सांगितलं, पण ग्रामसेवकांनी देखील उडावडीचं उत्तर दिलं असं ऐकायला आलेलं आहे की हे टॉवर भंगारमध्ये द्यावं लागेल, अशा पद्धतीचं उत्तर ग्रामसेवकाकडून भेटलेलं आहे। परंतु शासनाने या टॉवरची दखल घेतली पाहिजे। आज आपण चंद्रावर चाललो आणि आपल्या बागलाण तालुक्यामध्ये जर अशी अवस्था झाली असेल तर अतिशय वाईट आहे। या काही लोकांनी आमच्याशी संपर्क केला आणि आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहोत। जर शासनाने येत्या 2 दिवसात हा टॉवर जर चालू केला नाही तर इथे आम्ही एक मोठातलं मोठं आंदोलन या टॉवरवरती चढून आंदोलन करू, नाही तर टॉवरवरती चढून खाली उडी मारू, अशा पद्धतीचं आपण इथं आंदोलन करणार आहोत। म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे, प्रहार स्टाईलने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोल।
हा दादा हे टावर बऱ्याच दिवसापासून म्हणजे 1.5 महिने होत आले हा. तरी काही रेंजचा म्हणजे काही प्रॉब्लेम आहे त्याला काही कळत नाही. अधिकाऱ्यांना फोन लावला तरी ते म्हणजे उत्तर देतात ते बाबा ते याला फोन लाव त्याला फोन लाव आणि कोणाला फोन लावणार. बरोबर आहे का नाही. तसं म्हणजे आदिवासी गाव हे असल्यामुळे ते काही कोणी अधिकारी टावरचं काही कोणी अधिकारी येत नाही इथं. काही रेंजचं ऑनलाईन कामं होत नाही. जंगलचं गाव आहे जंगलचं गाव आहे. जंगलचं गाव आहे. टाईमवर लाईट राहत नाही. सर्व गोष्टी आम्हाला कोणाला विचारायचं साहेब असं आहे ना. काय बाबा इथं गाडी गोडी रात्री चालू आहे भाऊ एस टी चालू आहे तसं नाही आहे ना. मग ही तक्रार किती वेळ द्यायची भाऊ असं. काही दुःख झालं काही तब्येत बिघडली फोन पण लागत फोन पण नाही. लागत नाही. डॉक्टरांना फोन लावायचे आहे आम्हाला. एबीए चॅनलचा काय टावर नाही सोडून ना. आम्हाला कोणतीच रेंज नाही. त्याच्यामुळे ते रेंज यायला पाहिजे बुवा असं काहीतरी करा. बस